पालिका होती का वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय ज्या काही उमेदवार बापूंनी आमच्या समोर ठेवलेले आहेत ते असे ठेवलेले आहेत की त्यांच्या येण्यावरून असे थरथरलेच आहेत आणि जोरदार 15 नंबर म्हणजे जोरदार फक्त शारदाबाई भाडळे आणि राजूभाऊ भाडळे यांच्यानीच आवाज येतोय आणि फक्त दोनच नाव येत आहेत, शिवसेना आणि शिवसेना, आणि येणार म्हणजे येणारच 15 नंबरमधून शिवसेना. तुमच्या प्रभागामध्ये पाण्याचे ड्रेनेजचे किंवा विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिले इतकं दुष्काळी वातावरण होतं म्हणजे पाण्यासाठी फार आम्ही त्रासदायक होतो ह्याच्यामध्ये. परत लाईटीचं म्हणा, रस्त्यांचं तर विचारूच नका. पण बापूंच्या मार्गाने म्हणजे इथं जे काही बापूंचे आहेत कार्यकर्ते, बापूंनी फक्त आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचल्या टँकरची सुविधा चालू केलेली आहे. काही बायका कामाला जातात तर टँकरला भरता येत नाही पाणी, तर त्यांनी काही ठिकाणी टाक्या उभ्या करून दिलेल्या आहेत जेणेकरून पिण्याच्या पाण्याची सोय होते. आता इथं मला तर नाही वाटत कोणी पाण्यासाठी वंचित असेल. आणि रस्ते तर आता बऱ्यापैकी खूप चांगले सुधारलेले आहेत बापूंनी. आणि माईंनी यायच्या आधीच आम्हाला खूप चांगली व्यवस्था केली लाईटची. जिथून एक क्राईमचं वातावरण असायचं अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या सहखर्चाने राजू भाऊंनी आणि माईंनी लाईटीचं पण आम्हाला दिलेलं आहे की महिला तिथं सुरक्षित आहेत.